सध्या तुम्हीही अनुभवत आहात का की सकाळी गुलाबी थंडी आणि दुपारी उन्हाचा चटका? उत्तर भारतात कडाक्याची थंडी असली तरी महाराष्ट्रात मात्र हवामानाचा मूड काहीसा बदललेला दिसतोय. अचानक गायब झालेली थंडी आणि आकाशात जमा झालेले ढग हे कशाचे संकेत आहेत? राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे का? कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार? ढगाळ हवामानामुळे राज्याचा पारा चढला. मंडळी, गेल्या काही दिवसांपासून आपण कडाक्याच्या थंडीचा आनंद घेत होतो, पण आता अचानक वातावरणात बदल जाणवू लागला आहे. उत्तर भारतात आजही हुडहुडी भरवणारी थंडी कायम आहे, पण आपल्या महाराष्ट्राची कथा मात्र वेगळीच आहे. इथे थंडीने जणू काही काळासाठी रजा घेतली आहे असे चित्र दिसत आहे. नेमकं काय घडतंय? हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्याच्या अनेक भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. जिथे काही दिवसांपूर्वी रात्री शेकोट्या पेटवाव्या लागत होत्या, तिथे आता किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या वर गेल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्र असो किंवा मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा ते अगदी विदर्भापर्यंत सगळीकडेच तापमानाचा पारा चढला आहे. यामुळे पहाटेची बोचरी थंडी कमी होऊन दुपारी चक्क उकाडा जाणवू लागला आहे. पावसाची शक्यता कुठे? सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे या ढगाळ हवामानासोबतच राज्यात अवकाळी पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उद्या राज्याच्या काही विशिष्ट भागांत पावसाची हजेरी लागू शकते. विशेषतः खानदेशातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच नाशिक आणि अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातही हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. पुढील काही दिवस कसे असतील? ढगाळ आकाश आणि पावसाच्या या शक्यतेमुळे पुढील काही दिवस थंडीचा जोर कमीच राहण्याची चिन्ह आहेत. जोपर्यंत हे ढगाळ वातावरण निवळत नाही, तोपर्यंत कडाक्याच्या थंडीची अपेक्षा करणे कठीणच आहे.